ओम नमः शिवाय। तर माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, मी तृप्ती तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ऑगस्ट महिन्याचे मासिक राशीफल। तर आता आपण पाहूयात की मेष राशीसाठी हा महिना कोणकोणती फळे घेऊन आलेला आहे किंवा कोणकोणते परिणाम तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहेत, कोणत्या घटना घडू शकतात, तर हे आपण सविस्तरपणे आता पाहणार आहोत। परंतु तत्पूर्वी तुम्ही जर नवीन असाल माझ्या चॅनलवर तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। लाईक करा, शेअर करा आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही मला विचारू शकता, कमेंट करू शकता। आणि जे कोणी माझे जुने वाचक असतील तर त्यांनीही लगेचच्या लगे या व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला अजिबात विसरू नये, विनंती आहे। तर आता आपण पाहणार आहोत की मेष राशीसाठी हा महिना कसा असणार आहे। तर पहा, हा महिना तुमच्यासाठी खूपच भावनिक गुंतागुंतीचा असा जाणार आहे। एक भावनिक तुमच्यामध्ये एक गोंधळ उडेल किंवा तुमच्या डोक्यामध्ये वेगवेगळे विचार येतील, वेगवेगळ्या प्रकारच्या भावनांची गुंतागुंत झाल्याचे तुम्हाला दिसून येणार आहे या महिन्यामध्ये। सोबतच अचानकपणे तुमचे नातेवाईक मंडळी म्हणा किंवा तुमची जी काही भावंडे आहेत, भाऊ बहिणी आहेत, ते तुमच्यासोबत बऱ्याच दिवसांपासून बोलत नाही आहेत, अजिबात तुम्हाला भेटत नाही आहेत। तर अशी मंडळी तुम्हाला अचानकपणे या महिन्यामध्ये भेट देतील आणि यामुळेही तुमच्यामध्ये भावनिक एक बदल म्हणा किंवा गुंतागुंत झाल्याचे तुम्हाला दिसून येईल। कारण अचानक अशा काही गोष्टी घडतील की तुम्हाला ते समजणार नाही किंवा समजण्याच्या पलीकडे पण असू शकतात। तर ही सगळ्यात मोठी गोष्ट या महिन्यामध्ये घडण्याचे चान्सेस दिसत आहेत। सोबतच स्वतःचे पराक्रम सिद्ध करण्यासाठी तुम्हाला ह्या महिन्यामध्ये नवनवीन संधी प्राप्त होतील आणि तेही कसे तर पहा, तुम्हाला काहीतरी तुमच्या डोक्यामध्ये होतं, तुम्हाला असं काही करायचं होतं, पाहिजे तशी संधी तुम्हाला मिळणार आहे। तर तुम्ही नक्कीच त्याचा पुरेपूर लाभ घ्यावा असं मला वाटतं। सोबतच अजून एक महत्त्वाची गोष्ट ह्या महिन्यामध्ये घडू शकेल आणि ती म्हणजे तुमच्या जवळच्या व्यक्तीकडून म्हणा किंवा नातेवाईक मंडळींकडून म्हणा किंवा तुमच्या स्वतःच्या कुटुंबामध्ये काही सुखद आनंददायी वार्ता तुम्हाला समजणार आहेत। तर त्यामुळे ही तुमच्या मी म्हटल्याप्रमाणे भावनेमध्ये वेगळाच एक बदल होऊ शकतो। जे तुम्ही एक दुःखी आहात, टेन्शनमध्ये आहात, तर ह्या आनंदाने तुमचं ते सगळं टेन्शन दूर होईल, तुमचं दुःख दूर होईल आणि तुम्ही आनंदी राहाल। एक सुख तुमच्या घरी येईल, समृद्धी तुमच्या घरी येईल। तर ही पण खूपच सुंदर गोष्ट ह्या महिन्यामध्ये घडणार आहे। सोबतच तुमच्या साहसामध्ये अचानकपणे वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल। म्हणजे काही ठिकाणी तुम्ही थोडेसे भीत होतात, कचरत होतात, म्हणजे काही तुमच्या मनामध्ये असतं की तुम्हाला करायचं आहे काम किंवा कुठेतरी तुम्हाला बोलायचं असतं, पण तुम्ही शांत राहतात, एक्सप्रेस होत नाहीत, व्यक्त होत नाहीत। मग ह्या महिन्यामध्ये अचानकपणे हा बदल तुमच्यामध्ये दिसून येईल। म्हणजे काय तर साहस वाढेल। मग जिथे तुम्हाला गरज आहे तिथे तुम्ही बोलू शकाल, जिथे तुम्हाला मत मांडायचं आहे तिथे तुम्ही मत मांडू शकाल। जसं की तुम्ही जिथे काम करत आहात, नोकरीच्या ठिकाणी म्हणा किंवा घरामध्येही तुम्हाला एखादं काहीतरी वेगळं तुमचं मत मांडायचं आहे, एखादी गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, एखादा बदल घडवायचा असेल पण तुम्ही ते शांत होतात, सांगत नव्हतात, तर या महिन्यामध्ये ते सगळं बदलणार आहे आणि तुम्ही स्वतः त्या गोष्टी एक्सप्रेस कराल, व्यक्त कराल आणि त्यामुळेही तुमच्यामधला हा बदल घरच्यांनाही आवडू शकेल आणि तुम्ही जिथे काम करता तिथेही तुमची एक वेगळीच पर्सनॅलिटी त्यांना पाहायला मिळणार आहे। अचानकपणे ह्या गोष्टी ह्या महिन्यामध्ये नक्कीच बदलणार आहेत। तुम्ही आजमावू शकता, नक्कीच पाहू शकता आणि हा बदल तुमच्यासाठी खूपच फलदायी ठरणार आहे। खूपच तुमचं पुढचं आयुष्य खूपच बदल तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच घडणार आहेत। आणि जर तसं काही झालं तर ते कंटिन्यू राहू द्या, पुन्हा बदलू नका। जसे तुम्ही आता स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करत आहात आणि त्याच्यामुळे जर तुमच्या आयुष्यामध्ये काही चांगले बदल झाले, चांगल्या गोष्टी जर घडत असतील तर नक्कीच तुम्ही त्याचा अवलंब कायम स्वरूपी करू शकतात, एवढंच मला तुम्हाला सुचवायचं आहे। आणि ह्या सगळ्या बदलांमुळेच तुम्ही कोणतेही कार्य जे काही कार्य करणार असाल तर त्यामध्ये तुम्हाला सफलता पण 100% मिळणार आहे। कारण तुमच्यामधलं जे कॉन्फिडन्स आहे, तुमच्यामधला जो बदल आहे, त्यामुळे तुम्हाला सफलता नक्कीच मिळणार आहे। मी म्हटल्याप्रमाणे खूपच वेगळं काहीतरी बदल अचानक तुमच्या जीवनामध्ये घडून येणार आहे, त्याचा तुम्ही नक्कीच फायदा करून घेऊ शकता। सोबतच बऱ्याच दिवसांपासून काही कामे तुमची अर्धवट राहिलेली होती, थांबलेली होती, मग ती सरकारी कामे असू शकतात किंवा प्रायव्हेट कामेही असू शकतात। मग ती कामेही ह्या महिन्यामध्ये नक्कीच वाढणार आहे। कारण वरील काही गोष्टी ज्या मी सांगितल्या तुम्हाला त्याच्यात तुम्ही नक्कीच तुमच्या
दैनंदिन जीवनामध्ये त्याचा वापर करून तुम्ही तुमचे जे काही थांबलेली कामे आहेत ते पण पूर्ण करू शकता आणि त्यामुळे हे तुम्हाला खूपच जे काही थांबली होती, लाभ तुमचे थांबले होते, आर्थिक मदत म्हणा किंवा आर्थिक उलाढाली थांबल्या होत्या, तर त्या पण पूर्णपणे तुमचे अडचणी दूर होतील आणि आर्थिक लाभ मिळवण्यामध्ये पण तुम्ही खूपच ह्या महिन्यामध्ये सफल राहणार आहात. एक वेगळेच तेज तुमच्यामध्ये आल्यासारखे किंवा तुमच्यामध्ये संचारल्यासारखे दिसून येणार आहे. तुमच्या अवतीभोवती जी माणसं असतील, तुमच्या कुटुंबातील मंडळी असतील, तर त्यांना तुमच्यामधील एक वेगळंच व्यक्तिमत्व, एक तेज दिसून येईल. एक नव्या उमेदीने भरलेले, एक नव्या तेजाने झळकून जाल तुम्ही आणि ह्या सगळ्याचा नक्कीच फायदा होणार आहे. तर तुम्ही खूप पुरेपूर फायदा घ्यावं आणि तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील, जे काही तुमचे कॉन्फिडन्स कमी झालेला होता, तर ते पुन्हा गेन करण्यासाठी हा महिना तुम्हाला खूपच म्हणजे मदतपूर्ण किंवा महत्त्वपूर्ण असणार आहे. तुमच्या जीवनातील टर्निंग पॉईंट असू शकतो असं म्हणायलाही हरकत नाही आहे. आता बघा, कौटुंबिकदृष्ट्या जर पाहिलं तर काहीशा चढ उताराचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो. कारण घरामध्ये एखाद्या गोष्टीला किंवा एखाद्या मताला मतभेद झाले असतील तर त्याला धरून वादविवाद होण्याची शक्यता आहे. ठीक आहे, इथे पण थोडंसं मध्यस्थाची भूमिका तुम्ही घेऊ शकता. जे काही गोष्ट आहे, जे काही वाद असतील, जे काही मतं असतील, त्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये वाद होत आहे, तर ते कशामुळे होत आहे त्याचा खोलाशी तुम्ही जा आणि त्याच्यावर नक्कीच तुम्ही सोल्युशन हुडकण्याचा प्रयत्न करा आणि वाद मिटवण्याचा प्रयत्न करा. महिन्याच्या शेवटपर्यंत हे वाद पण मिटू शकतील, परंतु तुम्हाला काहीतरी पुढाकार घ्यावा लागणार आहे. मध्यस्थाची भूमिका तुम्हाला पार पाडावी लागणार आहे, मगच सगळं काही सुरळीत होऊ शकते. सोबतच ह्या महिन्यामध्ये विशेष करून तुम्हाला तुमच्या आईची खूप काळजी घ्यावी लागणार आहे. कारण त्यांचे काही जुने आजार त्यांना त्रास देतील, तर ही विशेष करून काळजी घ्या. जर काही त्यांना प्रॉब्लेम्स असतील, काही छोट्या मोठ्या कुरबुरी असतील, काही छोटे मोठे आजार जर लगेच दिसत असतील, तर अजिबात घरच्या घरी इलाज करत बसू नका. तुम्ही डॉक्टरांकडे जा आणि काय असेल ते डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण जर घरात तुम्ही निष्काळजीपणाने म्हणजे जस्ट एक नॉर्मली जर पाहिलं, वरवरून जर त्यांना आपण नाही ट्रीटमेंट दिली, तर ते आजार वाढत जाऊन पुन्हा हॉस्पिटलाइज पण होऊ शकतं किंवा करावं लागू शकतो. तर ही गोष्ट तुम्ही विसरू नका. छोटंसं का असेना, सर्दी का असेना, खोकला का असेना किंवा अंगदुखी का असेना, परंतु लगेचच डॉक्टरांकडे जा. कारण त्यांची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे या महिन्यामध्ये. तर ही तुम्ही विशेष करून काळजी घेतली पाहिजे. सोबतच एखाद्या मालमत्तेचा व्यवहार किंवा एखाद्या प्रॉपर्टीचा व्यवहार तुमच्या हातून घडू शकतो आणि त्यामधूनही तुम्हाला भरपूर आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता इथे दिसत आहे. बऱ्याच दिवसांपासून तुम्ही वाहन खरेदी करण्याच्या विचारात होता, 2 व्हीलर असू दे किंवा 4 व्हीलर असू दे, पण खूप तुमची इच्छा होती, परंतु काही कारणास्तव अडचणी येत होत्या आणि ते तुमचं जे काही स्वप्न आहे, इच्छा आहे, ती पेंडिंग पडत होती. तर अजिबात घाबरायची गरज नाही. या महिन्यामध्ये तुमची ही इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे. वाहन खरेदी करण्याचे खूप चांगले योग दिसत आहेत, तर नक्कीच करू शकता आणि त्यामुळे तुमच्या घरातील मंडळीही तुमच्यावर खुश होतील. तुम्ही तुमच्या जोडीदाराला पूर्णपणे साथ देणार आहात. समजा तुमचा जोडीदार व्यवसाय करत आहे किंवा नोकरी करत आहे, तर त्यांना तुम्ही पूर्णपणे साथ द्याल त्यांच्या कामामध्ये, त्यांच्या जे काही व्यवसाय करत असतील त्याच्यामध्ये. आणि त्यामुळे कसं होणार आहे की त्यांचाही तुमच्यावर विश्वास वाढेल, प्रेम वाढेल, एकोपा वाढेल, एक तुमच्यामधलं बॉन्डिंग पण जास्त होण्याची शक्यता आहे इथे. कारण जर तुम्ही त्यांना सपोर्ट करत असाल तर नक्कीच त्यांना तुमच्याबद्दल जो काही आदर आहे तो पण वाढू शकतो. तर इथे पण अजिबात मागे फिरू नका. त्यांना जिथे जिथे तुमची गरज आहे तिथे तिथे त्यांच्या पाठीमागे उभा राहा, इव्हन त्यांच्या सोबत उभा राहा, तर त्यांना खूप आधार मिळणार आहे आणि यामुळे तुमच्या नात्यामध्येही एक वेगळाच पॉझिटिव्ह बदल झालेला तुम्हाला दिसून येणार आहे. स्वास्थ्य संबंधी तुम्हाला ह्या महिन्यामध्ये खूपच काळजी घ्यावी लागणार आहे, खूप म्हणजे खूप. कारण पोटाचे विकार तुम्हाला त्रास देण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाहेरचं खाणं, अरबट चरबट खाणं, अन्न पचणारेच पदार्थ खा, जड पदार्थ जास्त खाऊ नका. खूप म्हणजे खूप तुम्हाला पोटाची काळजी घ्यावी लागणार आहे. तर ही गोष्ट विसरून चालणार नाही. घरामध्ये अचानक खर्च वाढतील. चैनीच्या वस्तू म्हणा किंवा भौतिक सुखासाठी तुम्ही निरर्थक खर्च करू शकता आणि त्यामुळे तुमचं जे आर्थिक नियोजन आहे ते बिघडण्याची नक्कीच शक्यता इथे दिसत आहे. सोबतच जर तुमची काही कोर्टाची कामे पेंडिंग असतील किंवा एखादी कोर्ट केस चालू आहे तुमची, खूप दिवस झाले आहे, प्रॉपर्टी संदर्भात किंवा वडिलोपार्जित संपत्ती संदर्भामध्ये एखादी कोर्ट केस जर चालू असेल, तर ह्या महिन्यामध्ये तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे की ती तुमच्या बाजूने
एक स्टेप पुढे जाण्याची शक्यता आहे किंवा निकाल पण लागण्याची शक्यता इथे दिसत आहे। तर जर काही अशी केस चालू असेल तर नक्कीच पाठपुरावा करा, अजिबात त्याच्या निष्काळजीपणा करू नका। जे काही काम करायचे आहे ते करा, सर्व काही कागदपत्रांची पूर्तता करू शकता आणि त्यामुळे तुम्हाला पाहिजे तसे परिणाम नक्कीच मिळतील। निकाल तुमच्या बाजूने लागण्याची इथे दाट शक्यता आहे, फक्त प्रयत्न करणे अजिबात सोडू नका। हा महिना काही संदर्भामध्ये म्हणजे बऱ्याच दिवसांपासून तुमच्या मनामध्ये काही इच्छा असतील की तुम्हाला काहीतरी करायचं आहे, ट्रॅव्हलिंग करायचं आहे किंवा वेगळं काहीतरी करायचं आहे, तर ह्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या तुम्ही ह्या महिन्यामध्ये पूर्ण करायचा असा विचार करून ठेवलेला होतात। परंतु या महिन्यामध्ये जे काही इच्छा असतील किंवा जे काही तुमचे प्लॅन असतील फिरायला जाण्याचे वगैरे किंवा एक सोलो ट्रिप म्हणा, असे काही प्लॅन्स असतील तर नक्कीच या महिन्यामध्ये पूर्ण होण्यासाठी तुम्हाला अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे। कारण तुमची स्वतःची इच्छापूर्तीसाठी हा महिना थोडासा अडचणींनी युक्त असा दिसत आहे। तर ह्या महिन्यासाठी तर तुम्हाला तुमचे प्लॅन थांबवावे लागतील, नेक्स्ट टाइम तुम्ही ट्राय करू शकतात। सोबतच विशेष करून तुम्हाला तुमच्या मान सन्मानाची खूप काळजी घ्यावी लागणार आहे, कारण एखादी व्यक्ती किंवा तुमचं काही कोणी विरोधक असेल तर तो तुम्हाला त्रास देण्याची शक्यता आहे, तुमच्या मान सन्मानाला तडा जाण्याची शक्यता आहे किंवा असे काही घटना घडवून आणण्याची पण शक्यता इथे दिसत आहे। तर विशेष करून तुम्हाला ही काळजी घ्यावी लागणार आहे। सोबतच आर्थिक बाबतीमध्ये पण नुकसान होण्याची शक्यता इथे दिसत आहे, म्हणजे चोरी होणे किंवा एखाद्याकडून तुमची फसवणूक होणे ह्या गोष्टी होऊ शकतात। तर तुम्ही जिथे कुठेही कोणासोबतही आर्थिक व्यवहार करणार असाल तर प्लीज आधी प्रत्येक गोष्टीची काळजी घ्या, परिणामांचा विचार करा आणि कोणावरही लगेचच विश्वास ठेवू नका आणि मगच आर्थिक व्यवहार करा। ह्या महिन्यासाठी तर खूपच काळजीने युक्त असा तुम्हाला आर्थिक व्यवहार करावा लागणार आहे, नाहीतर नक्कीच फसवले जाल। मग ते 100 रुपयासाठी असो किंवा 1000 रुपयासाठी असो, पण फसवण्याची शक्यता इथे दिसत आहे। एखाद्या तीर्थयात्रेला पण जाण्याची शक्यता आहे। बऱ्याच दिवसांपासून फॅमिलीसोबत तुम्ही विचार करत होतात की तीर्थयात्रेला जायचे किंवा घरच्या देवदर्शनासाठी तुम्हाला जायचं आहे, तर नक्कीच या महिन्यामध्ये ती इच्छा पूर्ण होण्याची शक्यता दिसत आहे। सोबतच जर तुम्ही आर्थिक बाबतीमध्ये काळजी नाही घेतली मी वर म्हटल्याप्रमाणे, तर नक्कीच तुमच्यावर तुमच्यावर कर्ज आहे तर त्याच्या कर्जाचा बोजा पण वाढू शकतो किंवा एखादं नवीन कर्ज तुम्हाला घ्यावे लागू शकणार आहे। तर ही गोष्ट लक्षात ठेवा, गरज नसेल तिथे प्लीज तुम्ही अजिबात खर्च करू नका। भौतिक सुखासाठी म्हणा किंवा चैनीच्या वस्तूंसाठी सध्या तरी खर्च करणे टाळा। जे काही महत्त्वाचे असतील खर्च तेवढेच करा, नाहीतर कर्ज वाढण्याची शक्यता आहे, आर्थिक नियोजन नक्कीच बिघडण्याची शक्यता आहे। अचानकपणे नवीन संकटे येऊन तुमच्या दाराशी उभे राहतील, मग ते संकटे कोणत्याही प्रकारचे असू शकतात। तर त्याच्यासाठी फक्त तयार राहा, त्याचा सामना करा। असं नाही की संकट आले म्हणून धीर खचून जायचा नाहीये, आपल्याला त्याच्याशी लढायचं आहे आणि त्या संकटांपासून आपल्याला मुक्त व्हायचं आहे। तर ही गोष्ट लक्षात घ्या, भिवू नका, फक्त तयार राहा। जे कोणी रिलेशनशिपमध्ये असतील तर त्यांच्यासाठीचा हा महिना खूपच काळजीयुक्त असणार आहे। का तर तुमच्यामध्ये काही एखाद्या मतावरून वादविवाद होण्याची शक्यता आहे किंवा तुम्ही तुमच्या पार्टनर संदर्भात अविश्वास दाखवाल, मग त्याच्यामुळे तुमच्या नात्यामध्ये दुरावा पण निर्माण होऊ शकतो। तर असं काही होण्यापूर्वी तुम्ही थोडंसं काळजी घेतलेली बरी पडणार आहे। जे कोणी विवाह इच्छुक आहेत किंवा विवाहासाठी प्रयत्न करत आहात तर तुम्हाला या महिन्यापुरतं थांबावं लागणार आहे, कारण स्थळ येतील, गोष्टी पुढे पण जातील, परंतु अडचणी भरपूर येऊ शकतात। तर एखादं तुम्हाला स्थळ आवडलेलं आहे तर या महिन्यापुरतं तुम्ही थांबावे। पुढच्या महिन्यामध्ये जे काही हालचाली असतात, जे काही हालचाली असतील करावयाच्या ते तुम्ही करू शकता किंवा जे काही पुढच्या स्टेप असतील तर ते तुम्ही करू शकता। पण असेल तर प्रयत्न करणे थांबू नका, स्थळ पाहणे थांबू नका, करा। फक्त जर पॉझिटिव्ह रिस्पॉन्स असेल तर नेक्स्ट मंथमध्ये तुम्ही पुढची स्टेप नक्कीच घेऊ शकता। व्यावसायिक वर्गाला हा महिना आर्थिक लाभ मिळवून देणारा जाणार आहे, म्हणजेच मनासारखे आर्थिक लाभ मिळतील तुम्हाला आणि नवीनच काही योजना तुम्ही अवलंबाल, जसे काही एखादी स्कीम म्हणा किंवा एखादं जे काही असतं व्यवसायामध्ये, जे कोणता तुम्ही व्यवसाय करत असाल तर त्याच्यामध्ये नवनवीन योजनांचा अवलंब कराल आणि मनासारखे आर्थिक लाभ मिळवण्यामध्ये तुम्ही नक्कीच सफल असणार आहात। विद्यार्थी वर्गाला मात्र मनासारखे परिणाम मिळवण्यासाठी किंवा रिझल्ट मिळवण्यासाठी तुम्हाला आणखीन काही काळ थांबावं लागणार आहे, भरपूर कष्ट करावं लागणार आहे, कारण तुम्ही जे काही कष्ट करत होतात तर ते कुठेतरी कमी पडत आहेत आणि त्याच्यामुळे तुम्हाला मनासारखे परिणाम मिळत नाही आहेत, मनासारखा रिझल्ट लागत नाही आहे। तर याच्यावर तुम्ही अभ्यास करा, विचार करा आणि त्या
प्रयत्न करायचे असतील तर ते प्रयत्न तुम्ही करू शकता. महिला वर्गांसाठी तर हा महिना खूपच उत्तम असा आहे, कारण मनासारखी गोष्ट घडणार आहे आणि ती म्हणजे तुम्ही स्वतःसाठी एखादा दागिना खरेदी करण्याची दाट शक्यता इथे दिसत आहे. बऱ्याच दिवसांपासून तुम्ही विचार करत होतात एखादा दागिना घ्यायचा आहे मला, पण ते काही कारणामुळे होत नव्हतं किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळत नव्हतं. परंतु ह्या महिन्यामध्ये नक्की आणि नक्कीच तुम्ही स्वतःसाठी एखादा दागिना खरेदी करू शकाल, कारण तसे योग पण आलेले आहेत आणि सोबतच बाहेर गावी पण जाण्याची शक्यता दिसत आहे. एखादा छोटासा प्रवास पण तुम्ही करू शकता. नोकरी करणाऱ्यांना मात्र थोडंसं सावधानतेने कार्य करावं लागणार आहे, कारण त्यांचे जे काही अधिकारी मंडळी असतील तर ते तुमच्यावर नाराज होण्याची शक्यता दिसत आहे. शक्यतो चुका करणे टाळा आणि उद्धटपणे बोलणे म्हणा किंवा वागणे म्हणा हे तुम्हाला टाळलं पाहिजे. थोडासा नम्रतेचा अवलंब करा, कारण इथे थोडेसे खटके उडण्याचे पण चान्सेस दिसत आहेत किंवा वादविवाद होण्याचे चान्सेस इथे दिसत आहेत. तुम्ही तुमच्या कलिगसोबत म्हणा किंवा अधिकारी वर्गांसोबत तुम्ही काही वादविवाद किंवा मतभेद होऊ शकतात, तर ते आपल्याला नको असेल तर इथे तुम्हाला स्वतःची काळजी घ्यावी लागणार आहे, स्वतःवर नियंत्रण ठेवावे लागणार आहे. तर ही गोष्ट अजिबात विसरू नका. तरुण वर्गाला मात्र नवीन उमेद मिळणार आहे, तेज तुमच्यामध्ये अवलंबल्यासारखे किंवा एक नवीन तेज आल्यासारखे दिसेल, तुमच्या आत्मविश्वासामध्ये वाढ झाल्याची दिसेल आणि जे काही तुमच्या डोक्यामध्ये एक वेगळीच कल्पना होती तर ती तुम्ही नक्कीच प्रॅक्टिकली करणार आहात. व्यवसाय करायचा असेल तर तिथे तुम्हाला नक्कीच सृष्टी मदत करणार आहे, तुमच्या आसपासचे मंडळी मदत करणार आहेत आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी हा महिना तुमच्यासाठी उत्तम आहे असं म्हणायला हरकत नाही. जर तुम्ही नोकरी शोधत आहात तर नक्कीच तुम्हाला नोकरीही मिळून जाणार आहे. ठीक आहे, मनासारखी नाही मिळाली तरी चालेल, पण एक सुरुवात म्हणून तर एक नोकरी मिळूच शकणार आहे, तर तुम्ही ती सुरुवात करू शकतात. ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला मात्र स्वतः नवीन काहीतरी तुम्हाला सुरू करायची इच्छा होती तर ते तुम्ही सुरू करणार आहेत. म्हणजे एखादा क्लब म्हणा, तुमचं जे काही ज्येष्ठ मंडळी असतात त्यांचं एक हेल्थ क्लब म्हणा किंवा एक तुमचं जे काही समाजासाठी तुम्हाला काहीतरी वेगळं करायचं आहे तर त्याच्यासाठी तुमचे प्रयत्न चालू होते इतक्या दिवसापासून. स्वतःचा विरंगुळ्यासाठी तुम्हाला काहीतरी नवीन करायचं होतं, एक कार्य करायचं होतं, तर ते सर्व काही सुरू करण्यासाठीचा हा महिना आहे असं मी म्हणू शकते. तर नक्कीच तुम्ही त्याचा फायदा घ्या आणि काही तुम्हाला एखादं नवीन सुरू करायचं असेल कार्य तर करू शकता, त्याच्यामध्ये यश नक्कीच मिळणार आहे. एकंदरीतच जर पाहिलं तर हा महिना तुम्हाला मिश्रच परिणाम देणारा असणार आहे. काही चांगले तर काही वाईट असे परिणाम देणारा हा महिना असणार आहे. तरी येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा. आणि अजून एक गोष्ट, तुम्हाला जर मी दिलेली ही माहिती आवडली असेल तर लगेचच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, तुमच्या मित्रमंडळींना, नातेवाईक मंडळींना, जे कोणी तुमच्या ओळखीमध्ये असेल त्या सर्वांना माझा हा व्हिडिओ किंवा माझं हे चॅनल शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि जर तुमचे काही क्वेश्चन्स असतील, काही शंका असतील तर नक्कीच मला कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लगेचच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. राधे कृष्णा.